नमस्कार, मी वृषाली. आज आपण करणार आहोत अक्कलकोट दर्शन. श्री स्वामी समर्थांचा समाधीमठ पाहणार आहोत आपण. स्वामींचे परमभक्त चोळाप्पा यांचे घर म्हणजेच श्री स्वामी समर्थांचा समाधीमठ. स्वामींचे चिरंतर वास्तव्य आपल्याच घरी असावे यासाठी चोळाप्पांनी एक दिवस आपल्या घराच्या अंगणात समाधी खोदायला सुरुवात केली. आणि चोळाप्पा समाधी खोदत असतानाच तिथे स्वामी आले आणि त्यांनी मुद्दामच विचारलं की काय रे चोळ्या, इथे काय करतोस? तेव्हा चोळाप्पाने काहीच उत्तर दिलं नाही. त्यांना वाटलं की स्वामींना मी काही सांगितलं नाही तर त्यांना काहीच कळणार नाही. परंतु चोळाप्पांच्या लक्षात हे आलं नाही की स्वामी प्रत्यक्ष परब्रह्म आहेत. चोळाप्पांना खरं तर कित्येक गोष्टीतून स्वामींची प्रचिती आली होती, तरीही त्यावेळी त्यांच्या बुद्धीवर झापड आली आणि त्यांची बुद्धी चालली नाही. स्वामी त्यांना म्हणाले, चोळ्या, यात आधी मी तुला घालीन आणि नंतरच मी जाईन. पुढे चोळाप्पांचे निधन झाले आणि त्यानंतर काही वर्षांनी स्वामींचे निर्वाण झाले. परमभक्ताच्या इच्छेखातर चोळाप्पांच्या घरी स्वामींचा हा समाधीमठ आहे. मठात आल्यावर खूप समाधान लाभतं, मन प्रसन्न होतं. मठात दररोज हजारो भक्त येत असतात. ज्या भक्तांना स्वामींची प्रचिती आलेली असते असे लोक आपले अनुभव पत्रकातून वाटतात तिथे. स्वामींनी निर्वाण समयी सांगितलं होतं आपल्या भक्तांना, मैं गया नहीं जिंदा है, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याची प्रचिती इथे आल्याशिवाय राहत नाही. या मठाशेजारीच चोळाप्पांची विहीर आहे. ऐन दुष्काळात चोळाप्पांची विहीर सुकी खडखडीत असताना तिथे लघुशंका करून स्वामींनी तिला पाणी आणवले होते. तीच ही विहीर. ही विहीर कुशावर्त तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. या विहिरीचं पाणी कधीच आटत नाही. ऐन उन्हाळ्यातही या विहिरीला भरपूर पाणी असतं. या विहिरीच्या बाजूलाच असलेल्या एका खोलीत स्वामींच्या वापरातील काही वस्तू आहेत. इथे चोळाप्पांच्या घरात स्वामींच्या वापरातील पादुका आहेत. खडावा. अशा तऱ्हेने आपण स्वामींच्या समाधीमठाचं दर्शन घेतलेलं आहे. इथे हा औदुंबर वृक्ष आहे आणि इथूनच 15 मिनिटाच्या अंतरावरती वटवृक्ष मंदिर आहे स्वामी समर्थांचं. आता आपण तिथे जाणार आहोत. आता आपण स्वामींच्या वटवृक्ष मंदिराच्या जवळ आलेले आहोत. वटवृक्ष मंदिराच्या परिसरात आता आपण प्रवेश केलेला आहे. स्वामींच्या वटवृक्ष मंदिराजवळ आपण आलेले आहोत आणि हा आहे तिथला सगळा परिसर. इथे आपल्याला
रांग दिसते. या दर्शन रांगेतूनच आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत स्वामींचं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या मंदिराच्या बाजूलाच एक दुसरं एक मंदिर आहे. तिथे स्वामींचा हा पलंग आणि खडावा आहेत तिथे दर्शनासाठी ठेवलेल्या. आता आपण वटवृक्षाकडे जाऊया. या वटवृक्षाखाली बसूनच श्री स्वामी महाराज ध्यान करीत असत. तसंच आपल्या अनुयायांना उपदेश करीत असत. या वटवृक्षाखाली एक छोटंसं मंदिर आहे आणि तिथे स्वामींच्या पादुका आहेत. या पादुकांना कान लावल्यास वाद्यांचा आवाज येतो असा भक्तांचा अनुभव आहे. अशा तऱ्हेने आपण अक्कलकोटमधील श्री स्वामींच्या समाधी मठाचं आणि वटवृक्ष मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.